सरकारनं पहिले काय सांगितलं, निवडणूक आहे, निवडणुकीचा रिझल्ट 16 जानेवारीला लागला. किती जानेवारीला? 16 जानेवारीला रिझल्ट लागला. आणि त्यांनी काय सांगितलं, 22 ते 23 जानेवारीला टेंडर ओपन होणार आहे. कोणत्या कंपनीला आम्ही भरती दिली ते आम्ही भरतीविषयी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगणार आहे असं त्यांनी सांगितलं. ज्या कंपनीला आम्ही भरती दिली त्या कंपनीचं आम्ही नाव सांगणार, भरती घेण्यात येणार, सगळ्या गोष्टी. आणि प्रतापराव सरनाईक यांचं फक्त तोंडात एकच वाक्य असतंय मंत्र्यांच्या. नमस्कार मित्रांनो, विवेक कुसळकर या युट्यूब चॅनलवरती तुमचं हार्दिक स्वागत आहे. खूप जणांनी हा प्रश्न विचारला की सर आता तुम्ही जे बोललात निवेदन वगैरे सगळ्या गोष्टी, हे नक्की खरं होणार आहे का? काही मूर्ख लोकांना विश्वास नसेल त्यांनी कदाचित आपल्या जे डिस्क्रिप्शन आहे चॅनलचं टेलिग्राम चॅनलवरती पण आपण जे निवेदन अगोदर दिलं होतं, कंत्राटी भरती ही रद्द झाली पाहिजे आणि परमनंट एसटी महामंडळ थ्रू भरती झाली पाहिजेत, याच्याविषयी मी अगोदर पण सांगितलं होतं. पण तुम्हाला मी काय सांगितलं, समजा 1000 लोक आहेत, त्या 1000मध्ये एक जण तरी असा मूर्ख असतो जो सरकारकडून बोलतो. आता काही मूर्ख मुलांचे कमेंट काय येतात की ते बोलतात सर सरकार आज नाही तर उद्या भरती काढणारच आहे. भाऊ आज नाही तर उद्या नाही, टोटल 4 ते 5 महिने झाले ना. किती? 4 ते 5 महिने. सरकारनं पहिले जानेवारीची तारीख दिली होती. कधी? पहिले दिली होती नोव्हेंबर, त्याच्यानंतर सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, त्याच्यानंतर डिसेंबर, त्याच्यानंतर जानेवारी, आता काय सांगतोय फेब्रुवारी. सरकारनं पहिले काय सांगितलं, निवडणूक आहे, निवडणुकीचा रिझल्ट 16 जानेवारीला लागला. किती जानेवारीला? 16 जानेवारीला रिझल्ट लागला. आणि त्यांनी काय सांगितलं, 22 ते 23 जानेवारीला टेंडर ओपन होणार आहे. कोणत्या कंपनीला आम्ही भरती दिली ते आम्ही भरतीविषयी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगणार आहे असं त्यांनी सांगितलं. ज्या कंपनीला आम्ही भरती दिली त्या कंपनीचं आम्ही नाव सांगणार, भरती घेण्यात येणार, सगळ्या गोष्टी. आणि प्रतापराव सरनाईक यांचं फक्त तोंडात एकच वाक्य असतंय मंत्र्यांच्या वाक्य, तोंडात फक्त कोणतं, 8000 बसेसचा आमचा करार झालेला आहे, एवढाच शब्द असतो. म्हणून त्या भावांना सांगतोय मी, लक्षात असू द्या. तुम्ही मूर्खासारखे जर कमेंट करत असाल की ही भरती आज नाही तर उद्या होईल, सरकारवर आमचा भरोसा आहे, सरकार चांगला आहे, की भाऊ तू त्याच्या सतरंजा उलटला असतील सरकारच्या. पण लक्षात असू दे, बेरोजगार बहीण भाऊ असे खूप आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्यांचं वय 38+ जर झालं तर सरकार देणार आहे का वय वाढवून? आता पोलीस भरतीलाच बघा ना, पोलीस भरतीला किती मुला मुलींनी आंदोलन केले, आझाद मैदानला मुंबईमध्ये जाऊन एवढे आंदोलन करून तेव्हा सरकारचे कुठेतरी डोळे उघडले की नाही बाबा आपण आता वय वाढ केली पाहिजे. पण लक्षात असू द्या, जर 38+ झालं एक तर तुम्ही हे करणार नाही, वय वाढ करणार नाही. तुम्हाला जोपर्यंत माणूस ओरडून ओरडून सांगत नाही, जोपर्यंत निवेदन देत नाही, तोपर्यंत तुमचे डोळे डोळे उघडत नाहीत. तुम्ही कसं आहे माहितीये का, झोपेचं सोंग घेता. सरकार नेहमी झोपेचं सोंग घेतं, म्हणजे सगळं त्याला दिसत आहे की कुठं काय चालू आहे, कुठं काय नाही चालू आहे, सगळ्या गोष्टी दिसतात. आपले परिवहन मंत्री जे आहेत ना, त्यांच्या तोंडात फक्त एकच शब्द असतो की बेरोजगारीपणा जो वाढलेला आहे, युवकांना रोजगार भेटेल. पण कधी साहेब, कधी भेटणार? असं तुमच्या शब्दावर जर आम्ही राहिलो तर 38+ नाही 50+ जरी झालं तरी तुमचा एकच शब्द असतो, कोणता? 8000 बसेसचा करार झालेला आहे. कदाचित काही सतरंजा उचलणारे कार्यकर्ते असतील, त्यांना माझे शब्द जरी टोचले. मी बोलतो कोणासाठी? मी बोलतो त्या भावांसाठी, त्या बहिणींसाठी बोलतो ज्यांचं वय जर 38+ झालं तर सरकार आपल्याला वय वाढ देणार आहे का? तुम्हीच सांगा, देणार आहे का? नाही देणार. हे साधी गोष्ट आहे, तुम्हाला पण माहिती आहे ना. अहो सरकार काय करतंय, नातवांसाठी डायरेक्ट टेस्टला गाडी घेतली. पण असू द्या, पर्सनल आपल्याला काही घेणं नाही देणं नाहीये. पण सरकार सगळे निवडणूक असले की सगळ्यांना सांगतं. आता बघा, प्रचार रॅलीच्या दरम्यान तुम्हाला एक छोटी क्लिप तर मी टाकणारच आहे, ते टाकली का कदाचित टेलिग्राम चॅनलवरती तुम्ही बघू शकता. पण प्रचार रॅलीच्या दरम्यान प्रतापराव सरनाईक यांनी काय सांगितलं, पत्रकार पण आपलेच असतील, एखादा आपलाच युवक असेल, त्यांचे पण घरचे कोणते तरी नातेवाईक एसटी महामंडळाची तयारी करत असतील, तर पत्रकारांनी सहज रॅलीच्या दरम्यान प्रतापराव सरनाईक यांना प्रश्न विचारला की साहेब मला सांगा, एसटी महामंडळाची भरती कधी होणार आहे, नेमकं काय अंदाज आहे? तुम्ही तर बोलले होते जानेवारीमध्ये होणार आहे. तर त्यांनी सांगितलं निवडणूक असल्या कारण निवडणूक जशी झाली तसं 4-5 दिवसांना टेंडरचे जे काय आहे ते कार्यक्रम बघणार आहे, पूर्ण ते कार्य पार पाडणार आहे असं सांगितलं. मग यांनी काय करतात, यांच्या हातात फक्त एकच गोष्ट असते, कोणती माहिती का? आता एक देतात, कोणतं तारीख दिली, समजा 2 तारीख दिली, त्याच्यानंतर 3 तारीख, त्याच्यानंतर 12 तारीख, त्याच्यानंतर 20 तारीख, त्याच्यानंतर 22 तारीख. फक्त तारीख, दुसरं काहीच नाही, फक्त तारीखच. म्हणून तुम्हाला मी आता पण विनंती सांगतोय, आता पण विनंती करतोय आणि विनंती करून सांगत आहे, जसं मागच्या वेळेस निवेदन दिलं आपण सगळ्या ठिकाणी आणि विधानसभेत जेव्हा आवाज उठवला गेला, तुम्हाला सर्वांना माहितीये, कारण की जेव्हा हिवाळी अधिवेशन नागपूरला झालं, हिवाळी अधिवेशनमध्ये एका राजकीय नेत्यांनी आवाज उठवला की ही करार पद्धतीची भरती आली तरी कुठून,
2019 मध्ये सरकार जेव्हा होतं त्या सरकारने 2021 मध्ये जे सरकार आलं, आपल्याला सरकार कोणतं येवं कोणतं जावं काही घेणं नाही, आपल्याला कोणाच्या सतरांच्या उचलायचं नाही, कोणत्या राजकारणापासून काही गरज नाही आपल्याला. पण सांगण्याचा अर्थ 2019ला जे आपले भाऊ होते, ज्या बहिणी होत्या 2019च्या भरतीमध्ये जे सिलेक्शन झाले, तर आता पण ते करार पद्धतीनं काम करत आहेत. पण काही काही जण घरी बसलेत, काही काही जणांना सिलेक्ट अजून केलेलं नाहीये, त्यांना तसंच रोखून धरलेलं आहे. पण तुम्ही त्यांना परमनंट का नाही केलं? असे 2019चे मुलं आणि आता 2025 मध्ये त्या सगळ्या मुलांचे मी सगळ्यांचे म्हणजे टोटल त्या ताईंचे त्या भावांचे सगळ्यांचे मी आभार मानतो. त्यांनी एवढा सपोर्ट केला आणि मी जेवढ्या वेळा त्यांना ओरडून ओरडून सांगितलं की मित्रांनो निवेदन दिल्याशिवाय आपला जो इलाज नाहीये, दुसरा कोणताच इलाज नाहीये निवेदन दिल्याशिवाय. म्हणून निवेदन हा एकमेव असा उपाय मित्रांनो, मी तुम्हाला आता पण सांगतोय, कारण की जागा कमी नाहीये. त्या या टोटल जागा आहेत 17,000 प्लस जागा आहेत. किती आहेत? 17,000 प्लस जागा आहेत. म्हणून जागा कमी आहेत का? 17,000 प्लस जागा आहेत. याच्यामध्ये तुम्हाला मी सांगतो, जर 38 प्लस, बघा 38 प्लस म्हणजे चालणारच नाही. 38 हे लास्ट वय. किती? 38. 18 ते 38 वर्ष शेवटचं आहे. त्याच्यानंतर म्हणजे वय वाढ भेटेल म्हणून शक्यताच नाहीये. हे सरकार त्यांच्या मनमानीनुसार करत आहे. म्हणून तुम्हाला मी नेहमी सांगत आहे की तुमचा सगळ्यांचा सपोर्ट असणं फार गरजेचं आहे. जेव्हा आपण पहिलं निवेदन दिलं होतं, ते पहिलं निवेदन आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे, तुम्ही एकदा चेक करा. ते निवेदन कशा प्रकारे मी बनवलेलं आहे, कशा प्रकारे नाही, तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. म्हणून तुम्हाला विनंती आहे, तुम्ही जर एकजूट होत नाही तोपर्यंत काहीच खरं नाही. आणि मूर्खासारखे काही लोक कमेंट करतात की सर सरकारवर आम्हाला भरोसा आहे, सरकार आज नाही तर उद्या काढणारच आहे, सर असं झालं, सर तसं झालं. मित्रांनो, सरकारच्या भरोशावर बसू नका. सरकार जर आपल्याच भरोशावर बसलेलं आहे की बाबा हे मुलं कधी आंदोलन करतील, कधी रस्त्यावर उतरतील, या भरोशावर जर बसलेलं असलं तर काय करणार आहे तुम्ही? पण तुमचा प्रॉब्लेम काय माहितीये का? तुम्ही एकच गोष्ट करता, कोणती? की डायरेक्ट फक्त म्हणता नाही आता भरती नाही निघलेलं, ठीक आहे आता पोलीस भरती निघलेली आहे, नाही आता न्यायालयीन भरती निघलेली आहे, निघाल नाही आज नाही तर उद्या एसटी महामंडळाची भरती निघाल, असं तुम्ही विचार करता. मित्रांनो, 5 ते 6 महिने झाले फक्त सरकार खोटच बोलत चाललंय आपल्यासोबत. खोटं बोलायचं, पण ते पण रेटून बोलायचं, भाषणामध्ये सांगायचं असं झालं, बेरोजगारी आहे, असं आहे तसं आहे. मग तुम्ही भरती काऊन नाही काढायला लागले? तुम्हाला वाटतंय की नाही मनुष्यबळ कमी आहे, तुम्ही 8,000 बसेसचा करार केलेला आहे, मग त्या बसेस का धूळ खात पडलेले आहेत का? आणि धूळ खात जरी पडलेल्या असल्या तरी तुम्ही नंतरला काय बोलता? तर आता स्क्रॅप मध्ये काढतो आम्ही, आता काय करणार, आता असं झालं तसं झालं, काही कारण सांगता. माग पण तुम्ही न्यूज बघितली असेल, सप्टेंबर मध्ये काही बसेस रत्नागिरी डेपो असेल या पुण्याच्या डेपोमध्ये असेल, स्वारगेटच्या वगैरे अशा धूळ खात पडलेल्या होत्या. त्याच्यामध्ये सरकारनं काय उत्तर दिलं? त्या जुने बसेस येतात, नवीन बसेस आहेत, पण तुमच्याकडे लोक नाहीत ना, मग तुम्ही लोकांची डायरेक्ट भरती काढा ना. का लोक घेताय तुम्ही कामावर? तुम्ही आज उद्या करतच चाललेत ना. सरकारला या गोष्टी मित्रांनो कधीच कळत नाही. मी नेहमी ओरडून याच्यापर्यंत सांगतोय की बाबा नाही, जीव तडून याच्यासाठी सांगतोय की आज ना उद्या ही भरती परमनंट होणारच आहे. पण कसं आहे, आता यांनी फेब्रुवारी महिन्यात सांगितला. एक साधं उदाहरण लहान मुलांना पण कळेल असं तुम्हाला एक सोप्या भाषेत सांगतो. त्यांनी आपल्याला सप्टेंबर घेतला, ऑक्टोबर घेतला, नोव्हेंबर घेतला, नंतरला डिसेंबर घेतला, मग डिसेंबरच्या नंतर जानेवारी मध्ये आले, जानेवारीच्या नंतर 22 ते 23 जानेवारी सांगितलं. आता मला तुम्ही सांगा, एक तुम्हाला सगळ्यांना कळेल एक साधं उदाहरण आहे. काही मुलं जे बोलत असतील सरकारकडून, कारण की त्यांना सतरंजा उचलायची सवय असेल, त्यांना बेरोजगारीपणा कुठे दिसतंय, त्यांना वाटतंय की नाही आपण बोललं तर आपली कमेंट सगळे जण बघत असतील. पण सगळ्यांच्या कमेंटचं सडेतोड उत्तर मी देणार म्हणजे देणार, कारण की आपली लढाई आहे कशाबद्दल आहे की ही भरती निघली पाहिजे, एसटी महामंडळाची भरती, ती पण लवकरात लवकर निघली पाहिजेत. आणि या लढाईमध्ये मित्रांनो तुमच्या सगळ्या ताईंचा, सगळ्या भावांचा मला सपोर्ट असणं फार गरजेचं आहे. कारण 17,000 प्लसची भरती निघली तर खूप म्हणजे खूप जणांना याचा रोजगार, म्हणजे कसं आहे, तुम्ही या भरतीमध्ये एकदा जॉईन झालात ही करार पद्धतीचे होत्या ना. पण मी तुम्हाला सांगतो, आता तर आपण निवेदन तयार करणारच आहोत. तुम्हाला मी निवेदन पण देणार आहे, सगळ्या टेलिग्रामवर टाकणार आहे, युट्यूबवर पण टाकणार आहे. पण याचा फायदा तुम्हाला कसा होईल माहितीये का? निवेदन दिल्यानंतर सरकार तर जागृत होईल, भरती होईल, भरती झाल्यानंतर ही भरती परमनंट कशी होईल याचं पण निवेदन तयार करून याचं पण आपण एकजूट होऊ. पण याच्यासाठी महाराष्ट्रातल्या सगळ्या तरुणांना, सगळ्या ताईंना, सगळ्या भावांना विनंती आहे, तुम्हाला एकजूट होणं फार गरजेचं आहे. तुम्ही जर बोलणार की नाही तो करणार नाही ही करणार असं जर म्हणणार तर मित्रांनो काहीच होऊ शकणार नाही. ही भरती अजून लांबत जाईल. आणि आता काय झालं, समजा आचारसंहिता लागली, निवडणुकीचा रिझल्ट होता 16 जानेवारी. बघा, साधं सिंपल उदाहरण तुमच्या डोक्यात बसलं असं
16 जानेवारीला रिझल्ट लागणार आहे, यांना पण माहित होतं सरकारला. त्यांनी काय सांगितलं, 22 ते 23 जानेवारीला आम्ही टेंडर ओपन करणार आहे आणि भरती कोण घेणार आहे ते आम्ही स्पष्ट सांगणार आहे. बघा, पहिला मुद्दा हा तुमचा क्लिअर झालेला आहे. बरोबर. त्यांनी काय केलं, 16 जानेवारी तारीख दिली, 16 जानेवारीला रिझल्ट लागला. त्याच्यानंतर 22 ते 23 जानेवारीचा काही प्रश्नच येत नव्हता ना, मग ते भरती घेऊ शकले असते, टेंडर ओपन झालं असतं, कोणत्या कंपनीला भेटलं. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा बघा, आता काय त्यांनी सांगितलेलं आहे, दुसरा मुद्दा काय आहे की 6 ते 7 जानेवारीला 6 ते 7 फेब्रुवारीला 6 ते 7 फेब्रुवारीला पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या निवडणुका आहेत. 6 ते 7 फेब्रुवारीला पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुका ज्या आहेत त्याचा रिझल्ट आहे. मग त्यांनी टेंडरची तारीख काय ठरवली, 12 फेब्रुवारी. किती? 12 फेब्रुवारीला टेंडरची तारीख ठरवली की 12 फेब्रुवारीला ही भरती निघणार आहे आणि आम्ही सांगणार आहे कोणाला टेंडर भेटलं आणि भरती कधी होणार आहे. कळालं तुम्हाला? याच्यामध्ये पण 3-4-5 दिवसाचा डिस्टन्स आहे, याच्यामध्ये पण अंतर आहे. म्हणजे या जे येतं अंतर, मग हे काढतात काय, हे फक्त काय करता येतं, तारीख वाढवली, अजून इथं तारीख वाढवली, म्हणजे हे फक्त आता तारीख वाढवतच जाणार आहेत. म्हणून याच्यासाठी काय करायचं आपल्याला, बघा, निवडणूक संपली कधी, 16 जानेवारीला रिझल्ट लागला, संपला विषय. 22 ते 23 जानेवारी दिली होती टेंडरची तारीख, घ्यायला पाहिजे होतं, घेतलं का नाही, घेतली तारीख. बरोबर. त्याच्यानंतर जिल्हा परिषद पंचायत समितीचा रिझल्ट कधी लागायला लागला, 6 ते 7 फेब्रुवारीला. बरोबर. त्याच्यानंतर त्यांनी टेंडरची तारीख काय आता ठेवली, 12 फेब्रुवारी. मग आता 12 फेब्रुवारी त्यांनी घ्यायला पाहिजे की नाही, बरोबर. पण आता जर आपण यांच्यावर 12 फेब्रुवारी पर्यंत जर निवेदन दिले नाही, तर मग हे अजून तारीख वाढवणार, म्हणजे असंच चालणार यांचं, तारीखवर तारीख वाढवणार. मागे पण माझा युट्यूबवर असेल किंवा लाईव्हच्या माध्यमातून असेल, नेहमी व्हिडिओ येत होते. काय व्हिडिओ येत होते की आपलं निवेदन आपण जे देतोय ते निवेदन सरकारपर्यंत पोहोचलं पाहिजे, ते अखेरीला पोहोचलं, सक्सेस झालो आपण त्याच्यामध्ये. पण आता एवढं म्हणणं आहे की 12 फेब्रुवारीला ही भरती झाली पाहिजे म्हणून आपण निवेदन देणार आहे. त्याच्यामुळं सगळ्या ताईंना, भावांना विनंती, आपल्याला सर्वांना एकजूट होणं गरजेचं आहे. तुमचा जर सपोर्ट मला असला तर मी 100% सांगतो, मागच्या वेळेस तुम्ही जसा सपोर्ट केला, यावेळेस पण तुम्ही तसा सपोर्ट करा. म्हणून ही भरती 12 फेब्रुवारीला टेंडर ओपन होईल आणि झालाच पाहिजे. याची तारीख आता एक्सटेंड झाली नाही पाहिजे, समोर तारीख वाढली नाही पाहिजे. म्हणून तुम्हाला विनंती आहे, तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट असणं फार गरजेचं आहे मित्रांनो. सगळ्या ताईंना, सगळ्या भावांना विनंती आहे, तुम्ही आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या चॅनलवरती निवेदन जे आहे ते निवेदन टाकले जाईल आणि टेलिग्राम चॅनलवर पण टाकले जाईल. म्हणून सगळ्या ताईंना, सगळ्या भावांना विनंती आहे, चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. कारण तुमचा सपोर्ट जर असला तर मी पुढे अजून एक पाऊल उचलू शकतो आणि निवेदन तयार करून आपण सरकारला जागृत करू शकतो. म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त सरकारपर्यंत तरी पोहोचला पाहिजे. आणि ते कार्यकर्ते कोणतेही असो, जे म्हणतात की आज नाही तर उद्या 2 महिन्याने भरती निघेल, त्या कार्यकर्त्यापर्यंत जरी पोहोचला हा व्हिडिओ, कारण की ते मूर्ख लोक कमेंट करतात, त्यांना जरी वाटत असेल तरी आपला लढा हा चालू असेल. कारण की मला माहिती आहे माझ्यासोबत सगळे भाऊ, सगळे ताई, सगळ्यांचं सपोर्ट आहे. म्हणून तुम्हाला विनंती आहे, जास्तीत जास्त चॅनलची लिंक शेअर करा आणि व्हिडिओवरती नवीन असाल व्हिडिओला लाईक करा. आणि प्लीज तुम्हाला विनंती आहे, आपल्याला निवेदन दिल्याशिवाय दुसरा आता कोणताच पर्याय नाही मित्रांनो. राजकीय लोकांना निवेदन द्यायचं आहे, निवेदन मी तयार करतो, 1-2 दिवसात निवेदन तयार करून आपल्या चॅनलवरती टाकतो. म्हणून तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करून आताच ठेवा आणि व्हिडिओला नक्कीच लाईक करा. थँक्यू.